नमस्कार, बेसिक इंग्लिश एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंग्युलर नाउनला यस किंवा ईएस ॲड करून प्लुरल कसे बनवायचे हे पाहिलो. तर या व्हिडिओमध्ये प्लुरल बनवण्यासाठी आयईएस कसे ॲड करावे हे पाहणार आहोत. पहा मुलांनो, एखादा नाम वायने शेवट होत असेल व वायच्या अगोदर कन्सोनेंट आला असेल तर त्या शब्दामध्ये वाय वगळून आयईएस हे ॲड करायचे आहे. जसे की BABY हा नाम वायने शेवट झालेला आहे आणि वायच्या अगोदर बी म्हणजे कन्सोनेंट आलेला आहे, म्हणून वाय वगळून IES लावलेला आहे. तोच त्याचा प्लुरल नाम आहे. काही उदाहरणे पाहूया. सिटी, CITY सिटी हा नाम वायने शेवट झालेले आहे, त्याच्या अगोदर कन्सोनेंट आलेला आहे, म्हणून वाय वगळून IES प्लुरल फॉर्ममध्ये लावलेला आहे. त्यानंतर ड्युटी, DUTY वायने शेवट झालेला आहे, त्याच्या अगोदर कन्सोनेंट आलेला आहे, म्हणून वाय वगळून IES ड्युटीज असा प्लुरल फॉर्म आलेला आहे. त्यानंतर फॅमिली वायने शेवट झालेला आहे, त्याच्या अगोदर यल हा कन्सोनेंट आहे, म्हणून वाय वगळून IES लावून त्याचा प्लुरल फॉर्म बनवलेला आहे. पहा मुलांनो, इथे काही उदाहरणे दिलेली आहेत, त्याच्या सरावासाठी आपल्या वहीत नोंदवून ठेवा.